आज आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की नॅशनल नगर येथे अ, गोवंश तिथे आहे आणि काही मांस तिथे आहे. ह्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही स्वतः सोबत पी-एस-आय देशपांडे आणि कर्मचारी असा स्पॉटला तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला एक मोठे 3 जनावरं मिळून आले होते आणि सोबत तिथे एक मांस आम्हाला तिथे मिळून आलं होतं. ते आल्यानंतर आम्ही तिथं दोघं जण जे होते, शहानवाज बुडन कुरेशी आणि अरबाज उर्फ मुन्ना बुडन कुरेशी आम्हाला तिथं स्पॉटला मिळून आले. त्यांना आम्ही लगेच ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील जी काही कायदेशीर जी प्रक्रिया आहे, ते पंचनामा आहे, तो पंचनामा घेतला आणि जे काही गोवंश आहे, आम्ही त्यांना त्या गोशाळेमध्ये आम्ही पाठवलेलं आहे आणि जे काही मांस वगैरे आहे, ते कायदेशीर प्रक्रियेने आम्ही त्याचं डंपिंग केलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच्यात एकूण 3 आरोपी आहे. एक सरफराज उर्फ बाबा बुडन कुरेशी, अरबाज आणि शहनवाज कुरेशी हे तिघंही भाऊ आहे आणि ते अवैध पद्धतीनं तिथं ते स्लॉटर हाऊस चालवत होते आणि त्या ठिकाणी पोलिसांनी पंचासमक्षी जाऊन कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण किती मध्यम आले? एकूण 1,70,000च्या जवळपास हा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. ह्या कारवाईत कोण कोण होतं तुमच्यासोबत? ह्या कारवाईमध्ये मी स्वतः होतो, सोबत पी-एस-आय देशमाने, आमचे अंमलदार शिवाजी जमदडे, आमचा रायटर अभिजित, तो संदीप खरे आणि आज इतर अंमलदार आमच्यासोबत होते. भाई 2 मिनट में लगा दो तुम्हारी